बातमी बदलत्या महाराष्ट्राची, बातमी राजकीय वर्तुळातली, बातमी आठवणीतली, बातमी मंत्रालयातली, बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची. आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र. पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज. राहुल शेठ नमस्कार. नमस्कार. आता करगणी जिल्हा परिषदेसाठी तुम्ही निवडणूक रिंगणात आहे. मग तुम्हाला दुसऱ्या पक्षाकडून उभं राहा असं काय ऑफर वगैरे काय आली होती का? मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्यामुळे मी काँग्रेस पक्ष सोडून दुसरा कुठलाही विचार करत नाही. गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही काँग्रेस सोबत आहात. गेल्या जवळजवळ 23-24 वर्षापासून मी काँग्रेस सोबत आहे. आता उभं राहिलाय तुम्ही, तर नेमकं तुमच्या डोक्यात एक कल्पना असेल की आपण या मतदारसंघामध्ये काय काय केलं पाहिजे, काय करायचं. तसं बघायला गेलं तर आमचा मतदारसंघ फारच उपेक्षित आहे. कारण 20 वर्ष मतदारसंघाचा विकास पाठीमाग आहे. विकास 15 वर्षापूर्वी जिल्हा परिषदला तालुक्याचे नेते अमरसिंह बापू यांनी उमेदवारी केली. आमच्या मतदारसंघानं त्यांना निवडून दिलं. त्यानंतर त्यांच्याकडून मतदारसंघ म्हणून अशी विशेष काही कामं जाणवली नाहीत. तसंच त्यानंतर भाजपचेच हरिदास गायकवाड उभं राहिले. ते दुकानदार निघाले, त्यामुळं त्याही 5 वर्षात काही झालेलं नाही आणि 9 वर्ष इलेक्शनच झालं नाही. 20 वर्षाचा बॅकलॉग भरून काढणं ही माझ्यावर चॅलेंज आहे. आता काय विकास कामं करायची, म्हणजे काय काय विकास कामं उपेक्षित आहे म्हणताय तुम्ही, मग काय काय करायची गरज आहे आता सध्या तिथे? आज रस्ते, आज आटपाडी तालुक्यामध्ये करगणी जिल्हा परिषद बीडमध्ये एकाही गावाला नीट पिण्याचं पाणी मिळत नाही. फिल्टर प्लांट नाहीत. डॉक्टरांनी रिपोर्ट दिलेले आहेत ग्रामपंचायतींना की हे पाणी पिण्यायोग्य नाही, लोकांना जीवितहानी होऊ शकते. तरी सुद्धा शासन प्रशासन ह्याच्यावर कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. हा एक मुद्दा झाला. तसेच शैक्षणिक सुविधाच्या बाबतीत आज विद्यार्थ्यांची संख्या कमी व्हायला लागल्या. स्वतःच्या खासगी शाळा चालवण्यासाठी जास्तीत जास्त लोक पळाले. त्या पद्धतीनं जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्तेच्या बाबतीत कुठलेही धोरण नीट ठरवलं गेलं नाही. हे शैक्षणिक झालं. रस्त्यामध्ये बघायला म्हणलं तर स्वतःच्या व्यवसायासाठी रस्ते चालू झाले. गरज लोकांना वापरायला, रोज वापरला जाणारा रस्ता गेल्या 10 ते 15 वर्षात खूप बेकार अवस्था आहे. 10 वर्षात की कुठलेही रस्ते नीट नाही. गावात आज जाणारे हायवे नॅशनल स्टेट हायवे झाले, हा भाग झाला. पण त्या रोडने जाणाऱ्यापेक्षाही गावातल्या गावात फिरणारे इंटरनल रस्ते याची दुरुस्ती करणं जरुरी होतं जास्तीत जास्त. त्याची सोय नाही. वितरण व्यवस्था आज नागरी हक्क म्हणून दिवसातून एकदा पाणी यायला पाहिजे किंवा दिवसभर कंटिन्यू म्हणलं तरी पाणी दिलं पाहिजे. 5-5, 7-7, 8-8, 10-10 दिवस पाणी लोकांना मिळत नाही. ही करगणी भागाच्या कधीही ह्या लोकांनी आढावा घेतलाय का, ह्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रशासकीय कामाचा भरपूर अनुभव आहे. तुम्ही आता मार्केट कमिटीचं उपसभापती पद पण तुमच्याकडेच आहे. मग मार्केट कमिटीला तुम्ही काँग्रेसचे असताना, आता सत्ता तर तिथे शिवसेनेची आहे, मग तुम्ही उपसभापती पद कसं विराजमान झाला? शिवसेनेची सत्ता म्हणजे सत्ता येत असताना लागणारं मतदान होतं. त्याच्या 60% मतदान हे 60-70% मतदान शिवसेनेच होतं. पण विन होण्याला लागणारं 30% मतदान हे काँग्रेसचं होतं. पॅनल सुद्धा नीट उभं राहिलं नसतं शिवसेनेचं. तसं विचार करायला काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही एकत्र आल्यामुळं तालुक्याच्या सत्ता, मार्केट कमिटीच नाही. आज जिल्हा मध्यवर्ती बँक 11 मतं होती काँग्रेसची, 5 मतांना राजेंद्रांना पडली. अध्यक्षांना मानाचा तुरा गाठला तो काँग्रेसनं गाठला. त्यांना विसर पडला, हा भाग वेगळा.
की काँग्रेसच्या लोकांनी आपल्याला मदत केली आणि आपण तालुक्याचं नेतृत्व करायला लागलो. तो जाऊ दे, तो पण विषय नाही. आम्ही प्रत्येक इलेक्शन, मजूर फेडरेशनचं इलेक्शन हे चांगल्या प्रकारे खेळलो. त्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. असं शिवसेना आणि काँग्रेस घडी घालून आम्ही काम करत होतो. पण या इलेक्शनमध्ये काय अध्यक्षांच्या डोक्यात आलं की काँग्रेसच संपवून टाके असं त्यांच्या डोक्यात आलं. आणि मला थेट म्हटलं गेलं, तू इथं थांबू सुद्धा नको, तू इथनं कुठतर बाहेर निघून जा. आता हा काय प्रकार आहे? मी आज 25 वर्षाला मोहन काकाच्या सानिध्याखाली काम केलं, इथं वसंतराव गायकवाड यांच्या सानिध्याखाली काम केलं, जवळजवळ प्रशासकीय कामं केल्यात. आज आता आपण शासकीय ह्या 1.5 वर्षात साधारणतः एक 70 ते 80 लाखापेक्षाही जास्त कामं मी माझ्या मतदारसंघात करून घेतली, खासदारांच्या माध्यमातून. आज दलित वस्तीची कामं असतील, आज करगणी, शेटपळे, माळेवाडी, पात्रेवाडी या प्रत्येक गावात लाईटची सोय गैरसोय म्हणून लोकांनी मला संपर्क साधला. प्रत्येक गावाला एक डीपी मला दिला मी तिथं, की खासदारांनी सांगितलं हा फंड आहे, तुला काही काम तुझ्या भागात धरायचे ते धर. डायरेक्ट फक्त लाईटीची काम, शेतकऱ्यांसाठी काम धरली मी. हा माझी लगबग आहे या पद्धतीची, की कुठल्याही परिस्थितीत माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे. तालुक्यातल्या लोकांना वैद्यकीय मदत असेल किंवा शैक्षणिक मदत असेल, ती तुम्ही आजपर्यंत बहुतेक बऱ्याच लोकांना केलेली आहे. हा प्लस पॉईंट तुमच्यासाठी ठरू शकतो का? हो, 100% ठरू शकतो. आज हजारो लोकांना भारतीय हॉस्पिटलमधून अगदी कुणाला 20%, 50%, 70%, 90% सुद्धा कधी कधी मी मेडिकलची फी किंवा हॉस्पिटलची फी कमी करून आणून देऊन गरजू लोकांना त्याचं जीवनदान दिलेलं आहे. अनेक अशी हजारो उदाहरणं माझ्याकडे असतील की 3,49,000 एका आमच्या कार्यकर्त्याचं बिल झालं होतं. ओन्ली 49,000 मेडिकलचं बिल भरलं आणि हॉस्पिटलायझेशन 100% माफ करून दिलं. आणि विश्वजित कदम साहेबांची एवढी मोठी दानत आहे. काँग्रेस पक्षाला एक एवढा मोठा हिरा मिळालेला आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. खासदार विशालदादा पाटील, विश्वजित कदम साहेब यांचा फार मोठं ह्या आरोग्य आणि भागातील शैक्षणिक ह्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. आज आपल्यातले मोठे डॉक्टर डी आर्थो मधले आहेत, त्यांना तर डी आर्थोचं अगदी फी सुद्धा पुरती नीट भरली नाही, रेग्युलर मधली कमी केलेली सुद्धा भरू शकली नाही, ती सुद्धा त्यांची आम्ही माफ करून घेतली. माफ केलेली फी पुन्हा माफ अजून करून घेतली. इथंपर्यंत ह्या तालुक्याला सहकार्य केलेले हे आमचे डॉक्टर विश्वजित कदम साहेब आहेत. आणि ते माझ्या माध्यमातून त्या लोकांचं इतकं भलं झालंय की आज फार मोठ्या मोठ्या पदावर घेतली लोक आहेत. आज भारतीय विद्यापीठमध्ये आपल्या भागातले जो शेकडो कार्यकर्ते सर्व्हिसला आहेत. हाही मुद्दा महत्वाचा आहे की आज आम्ही एवढ्या लोकांना रोजगार देऊ शकलो. आज मी दूध संस्था काढल्या, ट्रस्ट आहे माझी, वेगवेगळ्या संस्था. भविष्यात विजन आहे माझं की 500 लोकांना हाताला काम दिलं पाहिजे आपण. त्या अनुषंगानं माझं प्रोजेक्टचंही नियोजन चालू आहे की लोकांच्या हाताला काम मिळलं पाहिजे, आणि ते पण शेती उद्योगातून. म्हणजे शेतकऱ्यांचा माल चांगल्या दरानं विक्री करता आला पाहिजे आणि त्याच्यावर प्रक्रिया करून त्या विषयावर एक 500 लोक जगली पाहिजे. अशा रोजगार निर्मिती झाली. अशा विविध विषयावर आम्ही काम करत चाललोय. आरोग्य विषयात तर इतकं कोरोनामध्ये हजारो लोकांना मदत केली. स्वतःही आम्ही पदरचे सॅनिटायझर असेल, तुमचे मास्क असतील, लोकांच्या फ्रीमध्ये फिरतो. स्वतःला कोरोना झाला तरी आम्ही माघारी वळून बघितलं नव्हतं. इथं पण त्यावेळेला हे उमेदवार कुठे होते, कुणीही दाखवावं. दुष्काळात कुठे होते, कुणीही दाखवावं. टँकर, तहसीलदारला टाळे घातले. 7 वर्ष केसी अंगावर होत्या. आपण विद्यार्थ्यांसाठी काय केलं? विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल,
किंवा अदर कुठले कोर्स MBA असेल अशा विषयातून भारती विद्यापीठात DY पाटील कॉलेजमध्ये आम्ही ऍडमिशन अगदी मोफतमध्ये घेऊन दिली. काही नाममात्र दरामध्ये फी पेक्षाही कमी रक्कमा घेऊन त्यांना ऍडमिशन घेऊन दिली. आणि भारती विद्यापीठामध्ये तर अगदी हजारो लोकांना फ्रीमध्ये शिक्षण द्यायची व्यवस्था करून दिली. आपल्या माध्यमातून, काँग्रेसच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून एखादी भारती विद्यापीठाची एखादी शाखा आपल्या आटपाडी तालुक्यात सुरू करता येईल का? 100% सुरू करण्याचा प्रयत्न आहे. आज डॉक्टर विश्वजित कदमांच्या पाठीमागे एवढा आमचा फॉलोअप चालू आहे आणि त्यांनीही होकार दिलेला आहे. 100% MBA आणि मेडिकल कॉलेजच्या संदर्भात ते विचाराधीन आहेत. आपले उपजिल्हा रुग्णालय चालू झाले का त्यांना मेडिकल कॉलेज मला चालू करता येईल असं त्यांनी मला शब्द दिलेला आहे. मग आता मतदारांना नेमकं आव्हान काय कराल तुम्ही? काय कराल मतदारांसाठी काय सांगणार तुम्ही? मतदारांना विनंती करतो, हे आत्ताचे उमेदवार आहेत, हे कसे आहेत हे त्यांना माहिती आहे. एक मोठ्या नेत्याचा पार्टनर होऊन गलिंगलजची कामं बघतोय. दुसरा मुद्दा, एक सोलापूरला प्लॉटिंग करून मोठा प्लॉट ऐकलाय म्हणून इथं पैसे खर्चतोय. हे दोन्ही मुद्दे आहेत. पैशावर मी एकत घेईन, तुझ्यापेक्षाही जास्त पैसेवाला गेल्यावर सोनं चांदीवाला आणला होता. काय झाले हाल बघितले. आता सध्या प्रशासन आणि काम करून घेणारी व्यक्ती याला महत्व आहे. शासनाचा निधी गावात आणणे आणि गावागावात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, मतदारसंघामध्ये विकास कामं झालेत, हा विषय महत्वाचा आहे त्या दृष्टीने. जेणेकरून मूलभूत सुविधा आणि धोरणात्मक काम ह्या दोन्हीची सांगड घालून गावाचा, भागाचा, मतदारसंघाचा नावलौकिक वाढला गेला पाहिजे. लोकांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, बौद्धिक स्तर वाढले गेले पाहिजे. ह्याच्यावर काम झालं पाहिजे. मतदान किती तारखेला आहे? 7 तारखेला. लोकांना एक आवाहन करा की 7 तारखेला मतदान आहे, या पक्षाला मतदान करा म्हणून. मी राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून हात चिन्हावर उभा आहे. लोकांनी एक कामसू व्यक्ती आज तागायत केलेल्या कामं, चारा छावणी असतील, बंधाऱ्याची कामं असतील किंवा इतर धोरणात्मक शेती, लाईट विषयक काम असतील, या सगळ्या कामाचा अभ्यास आणि हातात काही नसताना केलेली कामं याच्यापेक्षाही 1000 पटीनं पुढे जाऊन मी तुमचा कायापालट करू शकतो. यासाठी मला लोकांनी येत्या 7 तारखेला जिल्हा परिषदच्या निवडणुकीत निवडून द्यावं भरघोस मताने, एवढी विनंती करतो.